पुणे पोलिसांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी मुख्यालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे कार्यरत पोलीस उप अधीक्षक जितेंद्र आनंद कदम यांना सन 2026 चे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट 2026 रोजी हे पदक जाहीर करण्यात आले आहे. मी शहाबाज शेख, आपण पाहत आहात सतर्क भारत मार्शल टाइम्सवर. चला पाहूया स्वातंत्र्य दिनाची ही विशेष रिपोर्ट. पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आनंद कदम यांनी 1988 मध्ये पोलीस शिपाई म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. विविध ठिकाणी काम करताना त्यांनी गुन्हे तपास, फरार आरोपींचा शोध आणि तांत्रिक पोलिसिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे शहरातील गुन्हे शाखा वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी चोरीच्या वाहनांच्या मागील 10 वर्षांच्या नोंदींचे विश्लेषण करून तब्बल 238 चोरीची वाहने शोधून काढली. तसेच साखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणत सुमारे 6,33,500 रुपयांची मालमत्ता हस्तगत केली. नागपूरमध्ये कार्यरत असताना खुनाच्या गुन्ह्यातील आणि फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय ICJS आणि CCTNS प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या सेवाकाळात त्यांना तब्बल 255 बक्षिसे मिळाली असून 2025 मध्ये पोलीस महासंचालक पदकानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या प्रदीर्घ समर्पित आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत आता त्यांना सन 2026 चे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.